विधान परिषदेमध्ये विधान परिषदेला बंडाळी केलेल्या काँग्रेस आमदारांवर कारवाई अटळ आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे। इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्यावरील कारवाईच्या चर्चेला वडेट्टीवारांनी दुजोरा दिला आहे। कारवाईबाबत हायकमांडला अहवाल सादर करण्यात आलाय। लवकरच कारवाई होणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। कारवाईची टांगती तलवार असताना खोसकरांची वडेट्टीवारांच्या नाशिक दौऱ्यामध्ये अनुपस्थिती देखील चांगली जाणवली। हिरामण खोसकर नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत। सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असणाऱ्या खोसकरांनी आपल्याच नेत्याच्या कार्यक्रमाला दांडी मारली। आमदार हिरामण खोसकर इतर पक्षात जातील अशा चर्चांना आता उधाण आलंय। आमच्या बरोबर गेल्या 2 वर्षापासून होते। विविध ठिकाणी त्यांचे काही नेते बाहेर गेलेले होते, त्यामुळे त्यांच्याकडनं काही आम्हाला फार अपेक्षा नव्हती। ते कारण त्यांच्याबरोबर जोडलेलेच होते 2 वर्षापासून, आणि त्यामुळे ते हायकमांडकडे प्रस्ताव गेलेला आहे। हायकमांडनी या संदर्भातला काय निर्णय घ्यायचा तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे। ते काही म्हणू देत, कारवाई होणार, ते सुटणार नाही। ते कुठल्याही आपला बचावाच्या संदर्भात आमच्याकडे आम्ही त्यावर फार भाष्य करणार नाही। स्वयंस्पष्ट अहवाल आम्ही हायकमांडला दिला आहे। त्यांनी आम्हाला पूर्णतः सांगितलं की आम्ही कारवाई करणारच।